हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण करणार आहे आरजे बाजूच्या पुन्हा एकदा व्हिडिओ रिॲक्शन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक सबस्क्राईब कमेंट करून टाका. चालतंय. आरजे भाऊनं केलेला आहे फुल राडा विषय रोस्टिंगचा. महाराष्ट्रामध्ये एक नवीन रोग पसरला मित्रांनो. रील स्टार लोकांना डोक्यावर घेऊन रील स्टार लोकांच्या आडजोड फ्रँचायझी घेत बसणं आणि यांच्या फ्रँचायझी घेऊन आपल्या आई बापाने कष्टाच्या कमवलेल्या पैशांना कोणाच्या तरी डोंगणात घालणं, या मुद्द्याकडे जर आपण जरा समजून जाणून घ्यायचा प्रयत्न करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमनाथ. नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे महान पुरुष होऊन गेले, त्यांना आदर्श करायचं सोडून आपल्या घरामध्ये आपले आई बाप आपल्यासाठी एवढे कष्ट घेतात, त्यांना आदर्श करायचं सोडून गावाखेड्यातली पोरं आडजोड हाफ मॅड लोकांना आपला आदर्श करायला लागलेत, त्यांच्या मागे येड्यागत फिरायला लागलेत आणि या हाफ मॅड माणसांना आपला आदर्श केल्यानंतर आपल्या हाफ मॅड आयुष्याला फुल मॅड करायला लागली आहेत. उदाहरण जर मी तुम्हाला द्यायचं झालं तर काही दिवसांपूर्वी ते ऑस्कर डिझर्विंग हगरी ऍक्टिंग करणार आपला भैया शेठ गायकवाड. कधी कधी मला असं वाटतं की एखाद्या जोर बाजारात डुप्लिकेट ऑस्कर घ्यावा, त्याला मस्त तूप लोणी लावा आणि त्याच्या ढुंगात घालावा, म्हणजे जी ऍक्टिंगची किडे त्या ऑस्कर बरोबर वन साइड बाहेर पडतील. या भैया शेठ गायकवाडने रिसेंटली महेश अप्पा आणि आक्या जाधव या विश्व चर्चेच्या विश्वयुद्धाच्या टॉपिक मध्ये आपलं भयंकर मत दिलं. क्या भाई जाधव, अरे तू काय आप्पांना ट्रोल करताय? आप्पा म्हणजे आमचे गुरु आहे आणि तू काय त्यांच्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहे आणि तुम्ही काय त्यांना ट्रोल करताय? ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. अरे आप्पा आमचे गुरु आहेत, असे गुरु आहेत की ज्यांच्या स्वतःच्या आखलेल्या फॉर्म आले. ते सकाळी कीर्तनकार, रात्री संभाटा मोड मध्ये असतात. आप्पांना स्वतःचं अजून कळलेलं नाही की माझं नेमकं व्यक्तित्व कसं आहे. आणि आप्पांनी सुद्धा हे कुठले तरी आउटसोर्स केलेले कपडे स्वतःच्या ब्रँड खाली विकायचं काम चालू केले आणि याच्यामध्ये आता भैया शेठ गायकवाडला आप्पा आपले गुरु वाटायला लागलेत. धीरे धीरे अपन को गुरुजी का प्यार भी मिला. अरे हा भैया शेठ गायकवाड काही महिन्या अगोदर चड्डीत मुतत होता, भॉक केल्यावर त्याला शी लागायची. हा आता व्हिडिओ मध्ये शिव्या द्यायला लागलाय. अरे बडव्यांनो, परवा त्याने भडवा शब्द वापरला. आज भडवा शब्द असं कसं बोलतो? अरे असं का बोलतो? पहिले ते तोंड बघ भावा, मला तुझ्या 32 दाताने इम्प्लांट करायची इच्छा होती. मी शपथ तुला सांगतो. अरे केवढा तो जबडा, केवढ्या त्या हालचाली, आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सिंपती कार्ड करायला ते गरीब दिसलंच पाहिजे असं गरजेचं नाहीये. शिवे द्यायची गुरुमी आली तुम्हाला जेव्हा 4 लोक तुम्हाला डोक्यावर घ्यायला लागली तेव्हा. आणि ह्याशिवाय अरे याचा भयंकर तर पुढचा व्हिडिओ आहे. अरे मादरचंदनो, जळू नका, बरोबरी करा. बहुत मारा, मतलब अशा कुत्र्यागत कुठेतरी मार खाल्ल्यानंतर माणसाने विचार केला पाहिजे की मी माझं आयुष्य जगत असताना 4 लोक मला येऊन टोलून का बरं गेली. पिंजऱ्यात टाकायला फटके देताला वाकायला, ऐकलं नाही तर मला बोलवा, फुल पद्धतशीर देतो एक एक गाव. याचा विचार न करता भैया शेठ गायकवाड अख्ख्या कवटीला त्या बँडेज लावले, जसं काय याच्या जीवावरती घावच घातला होता आणि नको त्या ठिकाणी बँडेज लावले जिथं त्याला जखमाच नाहीयेत. पहिले तर या व्हिडिओमध्ये पण भाईंनी शिव्या दिल्या, ते पण आई बहिणीवरनं, ते पण ठीक आहे. एंडिंग तर भाई काही पण बोलले, ट्रेलर काय, ऍडव्हर्टाईज काय. अजून तर लई म्हणजे आता पिक्चर दाखव, पिक्चर म्हणजे ऍडव्हर्टाईज दाखवली, पिक्चर दाखवून बाकी आहे. अच्छा हमको सिखा रिया है. मी तुम्हाला सांगतो, मी ना खूप शांतता प्रिय माणूस आहे, पण मला याची बँड उपटायची इच्छा झाली हो. हा जर मला कुठे दिसला माझ्या हाताला ऑटोमॅटिक खाजीन, मी करू काय गाईज. आणि याच्यासाठी पब्लिक गावात येडी झाली आहे. कालू मदारी आया, काला अपना भालू लाया. ही जी गर्दी करणारी लोक आहेत, ही जी पोरं आहेत, त्यांना अरे बाबांनो, तुमच्या घरामध्ये सकाळचं 2 टाइम पाणी येत नाही. कधी कधी डोंगरात तुम्ही मातीतून इकडे तिकडे पडतात. तुमचा बाप झिजला रे तुमच्यासाठी कष्ट घेऊन तुमच्या आईने तुम्हाला वाढवण्यामध्ये तिचं अख्खं आयुष्य सॅक्रिफाईस केलं आणि तुम्हाला घरची परिस्थिती सोडून आपलं आयुष्य लाईनीवर आणायचं सोडून भैया शेठ आमच्या गावामध्ये आला म्हणून आपली कवटी आणि ढुंगण एकत्र करून पळत सुटायचं. तुम्हाला लाजा वाटते नाही का रे मेंटल? खबरदार, बाप है हमारा. गाईज, माणसाकडे ना कधी कधी दुर्लक्ष करणं हे एकदम चांगला पर्याय असतो आणि दुर्लक्ष केल्याने आपल्या आयुष्य हिताचं पण होतं. त्यामुळे जसं आपण आख्याकडं, जसं आपण आपल्या ह्या सगळ्या क्युटी पाईसकडं कधी कधी आपण भैयाकडे कसं दुर्लक्ष करतो, तसं कधी कधी ह्या सगळ्यांच्या ओळीमध्ये तुम्ही माझ्याकडे पण दुर्लक्ष केलं तर बरं होईल. त्यामुळे दुर्लक्ष करा. 60-70 सेकंद तुम्ही आजूबाजूला बघा, आपल्या आजूबाजूच्या वाऱ्याचा आनंद घ्या, इकडची सुगंध घ्या, माझ्याकडे दुर्लक्ष करा. या सगळ्या वर्षभरामध्ये जर माझी सगळ्यात मोठी डिसअपॉइंटमेंट असेल ती म्हणजे पैसे कमवायच्या ऐवजी मी पैसे लिटरली जाळलेत. याच प्रश्नाचं उत्तर आता मला पडलं की आपण पैसे पाण्याचा कसा सॉर्ट लावू शकतो. तर माझा मित्र आहे तरुण, त्याने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं ज्याच्या मदतीने ते मार्केटचे मुवमेंट एकदम परफेक्टली प्रेडिक्ट करायचा प्रयत्न करतं. चला मी तुम्हाला दाखवतो कसं काय. तर आता मला प्रोग्राम संपते की इथे जे आहे हे युरो आणि डॉलरच्या पेअरमध्ये मार्केट खाली जाऊ शकतो. सो मी आता याच्यावरती ट्रेड करतोय. जसं की तुम्ही बघू शकता हा ट्रेड आपला सक्सेसफुल होता. आपण आता दुसरा ट्रेड करूयात. यावेळेस जरा आपण थोडीशी मोठी रिस्क घेऊन बघूयात. यावेळेस आपल्याला प्रेडिक्ट केले. चला पुन्हा एकदा आपण ते ऑप्शन सिलेक्ट करू. ह्या ट्रेडमध्ये सुद्धा मला 8,000पेक्षा जास्ती प्रॉफिट जे हे झालेलं आहे. मित्रांनो, बघता बघता काही मिनिटांच्या आतमध्ये मी 19,000पेक्षा जास्ती रुपये जे आहेत हे या सॉफ्टवेअरच्या मदतीने विड्रॉ केले. त्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे ठराविक कालावधीसाठी तरुण जे आहे हे सॉफ्टवेअर तुम्हाला फ्रीमध्ये देतो. मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये आणि पिन कमेंट मध्ये लिंक दिली, त्यावरती क्लिक करा आणि हे सॉफ्टवेअर जे आहे हे तुम्ही मिळू शकता. याशिवाय तुमच्या पहिल्या डिपॉझिट वरती तुम्हाला डबल बोनस सुद्धा मिळायची शक्यता आहे. मला एक सिक्रेट प्रोमो कोड देईल ज्याच्या मदतीने तुमचा हा पहिला डिपॉझिट जो आहे हा डबल सुद्धा होऊ शकतो.
मी आधी पण बोललोय, कुठल्याच क्रिएटरला रेस्टारला डोक्यावर घ्यायची गरज नाहीये. काही वर्षांपूर्वी आपल्या ह्या समाजामध्ये शिक्षण घेणं, घरच्यांची जबाबदारी करणं, स्वतःचा काहीतरी नीट व्यवसाय चालू करणं, हे सगळे आदर्श पुरुषाच्या किंवा आदर्श व्यक्तीच्या सगळे आपल्या ह्या पॅरामीटर्स होत्या. मात्र आता कॅमेरा समोर कोण कसे डायलॉग मारतं हे समाजाचे कसे आदर्श होतील? अरे नका करू कोणाला आदर्श. मी तर म्हणतो युट्यूबरला पण आदर्श करू नका. अरे काही गरज नाहीये बाबांनो. क्या बात है सर, क्या बात है सर. याशिवाय आपल्या महाराष्ट्राचे कायरन पोलार्ड आहेत, ते तर बाबा बायकांना एवढा द्वेष करायला लागले की मला टेन्शनच आले, हा माणूस पुरुषाशी लग्न करेल. तिचा ऍटिट्यूड पण माझ्या बुटासारखा होता, महाग तर लय होता, पण शेवटपर्यंत माझ्या पायातच राहिला. अभी मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. अब फैमिली देखती है, वरना मैं ऐसे गाली दूं, ऐसे गाली दूं ना, जिंदगी भर याद रखें ये बड़े हुए. हे आपल्या मातीतले अँड्र्यू टेट यांची एवढी कोणी ठासली मला काही कळत नाही, पण माणसाला त्या फेमिनाईन इगो आणि फेमिनाईन ऍटिट्यूडच्या पुढे जाता येतच नाहीये. भाईनी गाडी घेतली, बाईच्या 15-20 फ्रँचायझी झाल्या लोकांना येड्यात काढून, पण बाई काही लाईनीवर यायच ना. अरे प्रत्येक तिसरा व्हिडिओ ते कोणत्या सोडून गेलेल्या पोरीवरच करतो. मला तर टेन्शन आलं. मला तर कधी टेन्शन आलं याचा द्वेष बघता एखाद्या पोरालाच आलिंगन घालेल म्हणून. भावा मी तुला सांगतो, अरे बाबा जा पुढं. तू बाबा फॉर्च्युनर घेतली, तो 15-20 चाका झाल्या. अरे भावा मी तर वन साईड कोल्ला असता माझ्या सगळ्या पार्ट रिलेशनशिपला. अरे मी तर जवळच्या पण 4-5 माणसांना कोलून दिला असता भावा, जे डॉक्टरला शॉट लावतायत. तू भावा तिथंच अडकलाय अजून. अरे जा पुढं. अरे जा बाबा, ती स्टेपनी सोड. आणि याच्यात साहित्याचे खूप किडे आहेत गाईज, मी तुम्हाला सांगतो. नवल नाही, आता हे समाजाचे आदर्श झालेत, तर नवल वाटायला नको की जर काही वर्षांनी साहित्य संमेलनामध्ये यांचं पण साहित्य जर आलं तर शॉक होऊ नका. हे स्वतःला वाघ म्हणतात आणि आजूबाजूला 100 कुत्री असतात, आणि यांचं यमक बघितल्यानंतर मी तुम्हाला सांगतो, मराठी भाषेला बिना थंडीची थंडी भरते. 100 कुत्रे मिळून वाघाची शिकार नाही करू शकत. अरे कुत्रे काय, वाघ काय, अरे तुमच्या साहित्याचे कॅपॅसिटर एवढे कसे ऍक्टिव्हेट झालेत मला कळत नाही. बाबा 1 लाख फॉलोअर झाल्यानंतर एवढा माणसामध्ये बदल घडतो असं मला कधीच वाटलेलं नव्हतं. हे कोणतं साहित्य पेटलंय बाबा तुझ्यात? आणि असे सगळे डायलॉग करून खेड्यापाड्यामध्ये जिथे आता 4-5 वर्ष अगोदर वीज पोहोचली असेल, पोरांना आता 4-5 वर्ष अगोदर इंटरनेट मिळाला असेल, बापाने खूप कष्ट घेतले पोरांना घडवण्यासाठी, त्यांनी आता प्रतीक शिंदेंना देव केलंय. कोणी झालाच नाही आणि होणार बी नाही, प्रतिभाऊ असा एकमेव. मस्त देव करा आणि नंतर देवाच्या याच्या फ्रँचायझी घ्या. याचं सगळं भूत जे आहे ना मित्रांनो, या सगळ्या प्रकाराचं, हे एका खूप महान व्यक्तिमत्वानं चालू केलं होतं, आक्याभाऊ बनसोडे. आणि आक्याभाऊ बनसोडेंवरती तर म्हणे जीवघेणा हल्ला झाला होता. प्रसिद्ध मराठी रील स्टार आक्या उर्फ आकाश बनसोडे याच्यावर 3 जणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. तुम्हाला एक कळलं का, हे अर्धे रील स्टार लोक कुठं ना कुठं जाऊन मार पण खातात. कारण अशा सगळ्या टवळखोर लोकांना कळतं की मला जर फेम पाहिजे असेल, मला जर हाईप पाहिजे असेल, तर मी जाऊन या जर माणसाला मारलं तर मला पण लोक हाईप देतील, मला पण लोक फेम देतील, काहीतरी करून मला फेमस व्हायचंय. मग मी ते भाईगिरीचे डायलॉग मारील, मी 8 जोड माझ्या कॉलरी उडवील, किंवा मी काहीतरी धंद्याचं काहीतरी लोकांना बिना धंद्याचं ज्ञान द्यायला चालू करेल. मी सगळ्यांना लागू करत नाहीये. आय एम शुअर की काही लोक खूप जेन्युइनली पण करत असतील, काहींना तर मी पर्सनली ओळखतो सुद्धा. पण मित्रांनो मी तुम्हाला एक बेसिक सांगतो, अनेक लोक फ्रँचायझी फक्त वाटत सुटतात. त्यांच्या 100 फ्रँचायझी होतात, मात्र त्याच्यातल्या 50 काळांतराने बंद पडतात. माणूस व्हिडिओ टाकताना फक्त शाखा ओपनिंगचा टाकतो, शाखा क्लोजिंगचा नाही. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. कुठला बिझनेस जर लॉंग टर्म करत असेल तर प्रॉडक्टमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट लागते. ते प्रॉडक्ट तुमचं युनिक पाहिजे, तुमच्याकडे प्रॉपर सप्लाय चेन पाहिजे. ह्याशिवाय ते प्रॉडक्ट जे आहे याची सगळी जी R&D आहे, जी डेव्हलपमेंट आहे, जी मॅन्युफॅक्चरिंग आहे, हे तुमच्या हातात पाहिजे. हा कुठल्याही जगातल्या मोठ्या जातीला बिझनेसचा सिम्पल रूल आहे. मात्र बहुतांश हे सगळे कपडेवाले, चहावाले स्पेसिफिकली, नॉट एव्हरीबडी बट बहुतांश लोक यांचं प्रीमिक्स ऑलरेडी कुठल्या तरी कंपनीकडनं रेडीमेड घेतात. उद्या परवा जर ती कंपनी बंद पडली, त्यांच्या चहाची चव एका वर्षामध्ये 4 टाइम बदलते. ज्यांनी फ्रँचायझी घेतली त्यांनी आपल्या आईबापाच्या खूप कष्टाचे पैसे याच्या फ्रँचायझीमध्ये लावलेले असतात. मात्र कुठलाही बिझनेस हिट व्हायला माणसाच्या चेहऱ्याने तर प्रॉडक्टची क्वालिटी लागते याचा विचारच करत नाही. त्यामुळे महाराष्ट्रामधल्या अशा असंख्य युवा उद्योजकांशी मी स्वतः वैयक्तिक इंस्टाग्रामवरती संपर्क साधला आणि मला कळलं की ज्यांनी लाखो रुपये देऊन अशा लोकांच्या फ्रँचायझ्या घेतल्या आणि यांच्यापैकी अनेकांच्या फ्रँचायझ्या बंद पडल्या. आता स्पेसिफिकली एकाची नाही सांगते, मी इन जनरल सांगतोय, काचा बंद पडल्या आणि मग उधारी घेऊन इकडे तिकडे कर्ज काढून आईबापाचे पैसे फेडले आणि आज मी कर्जातच आयुष्य चाललंय. रिसेंटली एका ताईचा एक इंटरव्ह्यू बघितला रिसेंटली. अहो बाबा, रील बनवणं हे कधीपासून स्ट्रगल झाले. तुम्ही पहिले ताईंच्या ही गोष्ट ऐका. म्हणजे अभ्यास खूप करायचे तेव्हा आणि डोक्यात एकच गोष्ट होती की एक तर जज बनायचं, नाही तर वकील बनायचं. खोट बोलायचं नाही.
ताईंना जज आणि वकील व्हायचं होतं, ताई टपकन रील स्टार झाल्यात. हा कोणता ग्राफ आहे आयुष्याचा मला कळत नाही. आणि मी काय म्हणतो, अरे बाबा कधी परिस्थिती, अरे बाबा ज्यांना करायचे त्यांनी केलं रे आयुष्यामध्ये, जसं पण असेल तसं. बाबा मेकअपचे प्रॉडक्ट घ्यायला तुमच्याकडे पैसे आहेत, ते टप्पा कपडे घ्यायला तुमच्याकडे पैसे आहेत, आणि मग शिक्षणासाठी पैसे नाही, कारण वाटतात रो ऐकायला. ह्या पुढे इंटरव्ह्यू मध्ये तर कहरच केलाय. पण मैत्रिणी पण माझ्या सगळ्या दूर चालल्या गेल्या होत्या, कारण की काय व्हिडिओज तर करते आणि त्या शिक्षण करत होत्या, मोठमोठ्या शहरात जाऊन त्यांचे कॉलेज वगैरे स्टडी करत होत्या. अरे मग त्या बरोबर सांगतायत की बाबा ते शिक्षण घेत होते आणि तुम्ही रील बनवत होते. अरे रील बनवून आयुष्याचं उच्चांकन नाही असू शकत रे. अरे नका ते रील स्टार क्रिएटर लोकांना डोक्यावर घेऊया, आईच्या गावात अभ्यास करा, शिक्षण घ्या, पैसे कमवा, आदर्श घरा. हे काय मॅटर चाललेत मला कळत नाही. पुढे तर कहरच आहे. म्हणजे चिकनी सुपारी सॉन्गची ऑफर आलेली होती आणि ज्याच्यामध्ये माझा हिरो तुषार बनसोडे होता. सड़क से उठाकर स्टार बना दूंगा मैं, सड़क. चिकनी सुपारी सॉन्गची ऑफर आली, ज्यात माझा हिरो तुषार बनसोडे होता. मी तुम्हाला सांगतो, मला पुढचे 5 जन्म परमेश्वरांना नैराश्यगत आयुष्य दिलं पाहिजे. मला लोळवलं पाहिजे नैराश्यात. मला या एका वाक्यात जर मी कधी माझ्या आयुष्यामध्ये बोललो असतो ना, मला डिप्रेशन आलं पाहिजे. तुषार बनसोडे माझा हिरो होता, ही गोष्ट 4 चौकात बोलणार की नाही. मी तर म्हणतो हे डिलीट करा, हे त्या इंटरव्ह्यू मध्ये काढून टाका भाई. फॉलोअर्स पब्लिक खूप डिस्ट्रॅक्ट झाली आमची पब्लिक डिस्ट्रॅक्ट झाली. अगो भाई, अरे बाबा तुमचे व्हिडिओ पाहून ऑलरेडी तरुण पिढी डिस्ट्रॅक्शनच्या पलीकडे गेली. त्यांना एक्स्ट्रॅक्शन करायला लागेल त्यांच्या मेंदूचं, पण तुम्ही डिस्ट्रॅक्ट. आणि आमची पब्लिक, सलमान खान बोललो नाही कधी आमची पब्लिक. कोणती पब्लिक तुमची? अरे भाई 15 सेकंदाच्या रीलमध्ये नाही का कमेंट करून जाता, पण त्याच्या मागे आम्ही किती मेहनत घेतलेली नाही आम्हालाच माहिती असतं. तुम्ही रीलला कमेंट करून जाता, तुम्हाला आमची मेहनत दिसत नाही का? अरे बाबा नो, रीलला काय मेहनत? अरे बाबा काही क्रिएटर जेन्युअनली ज्यांना काहीतरी हसवायचे, जे जेन्युअन व्हिडिओज बनवतात त्यांची मेहनत तुम्ही बघा. अरे मेकअप करून ठुमकी लावून कोणती मेहनत आहे? आणि मी मुळात काय म्हणतो, लोकांनी का पाहावी मेहनत? जो तो त्याच्या आयुष्यामध्ये मेहनत वैयक्तिक कारणासाठी घेतो. आता जर मला क्रिकेटर व्हायचे आणि मी रोज क्रिकेटची 12 तास प्रॅक्टिस करतो, तो लोकांनी माझी मेहनत कायला पाहावी? ती मी माझ्यासाठी घेऊन राहिलो, त्याचा लोकांची काय संबंध? या जगामध्ये जो पण माणूस मेहनत घेतोय तो स्वतःसाठी मेहनत घेतोय. हे लोकांनी मेहनतीला, मला नेहमी असं माझ्या मेहनतीला लोकांनी अॅक्नॉलेज केलं पाहिजे. अरे कशाला केलं पाहिजे? तुम्ही किती लोकांच्या मेहनतीला अॅक्नॉलेज करता? प्रत्येक जण आयुष्यामध्ये वैयक्तिक असता मेहनत घेतो, आणि रील करणं मेहनत नाहीये. अरे ते शिक्षण घ्या यार तुम्ही. पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. रील्सची कन्सिस्टन्सी ठेवा आणि परत लोक काय बोलतात याच्यावर तर बिलकुल पण लक्ष नका देऊ. तुम्ही रीलची कन्सिस्टन्सी ठेवू नका, पण लोक काय बोलतात त्याकडे प्लीज लक्ष द्या. कधी कधी लोक तुमच्या हिताचं सांगत असतात. माझ्या पण आयुष्यामध्ये मी प्रॉपर चाटून पुसून चुका केल्या आहेत, पण लोकांनी जाणीव करून दिल्यानंतर स्वतःला बदलायचा मी प्रयत्न पण केलाय. ओळखीची अनोळखीची लोक कधी कधी येऊन कान टोचून आपल्या आयुष्याला दिशा द्यायचा पण प्रयत्न करत असतात. यांचा व्हिडिओ पाहून गावाखेड्यातल्या ताईंनी जर आता रील्स बनवायला चालू केलं, आणि जर यशाची व्याख्या रील्स असेल तर धन्य तुमचं आयुष्य कल्याण हो तुमचं. आपल्या घरामध्ये आपल्या आईबाबांसारखे आदर्श असताना ह्या सगळ्या युवा नेतृत्वांना आपण आदर्श करायची काही गरजच नाही काय. तो बाप बिचारा दिसला कामं करून करून तुमच्यासाठी. मी तुम्हाला सांगतो, इतके कष्ट घेतलं की जेणेकरून तुमच्या 2 पायावर तुम्हाला उभं राहता येईल, तुम्हाला 3 टाइम खायला भेटावं. ती आई बिचारी आपल्या आईबाप सोडून तुमच्या घरात आली, तुमच्यासाठी तुम्हाला वाढवलं, तुमचा संसार जो आहे याचं तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न केला. ते सगळं सोडून त्या सगळ्याला आग लावून या भावाच्या डायलॉगवर फिदा होऊन त्या भावासारखं वागायची काही गरज नाहीये. मी तुम्हाला एक वास्तविकता सांगतो, जसे बाकीचे व्यवसाय तसे हे क्रिएटर्स